बघा तवा तापायला ठेवला. तुम्ही बघू शकता बारीक कांदा चिरून घेतलाय. कारण आज सुकटाची चटणी करत आहे का. हिरवी मिरची लसूण असा कुटून घेतलाय बरं का. बघा आबडदोबड असं कुटून घेतलाय आणि भाजून घ्यायचं बरं का. आता आपल्याला मस्त चटणी करायची बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता कांदा टाकत आहे. खूप सोपी आहे बघा चटणी. चांगलं तेलात फ्राय होऊ द्यायचा. सुकटाची चटणी बर का. सुकट तुम्ही बघू शकता कांदा भाजत आलाय. आता आपल्याला हे हे टाकायचंय. हिरव्या मिरचीचं कुटलेलं लसूण आणि हिरवी मिरची बघा. ह्याला चटणी पण बोलतात, ठेसा पण बोलतात बरं का. बोंबलाचा ठेसा. तुम्ही बघू शकता. तेलात चांगलं परतायचंय. तुम्ही बघू शकता आता सुकट भाजलेलं टाकते. हिरव्या मिरचीतलं बरं का. ह्याच्यात मीठ असतं बरं का आधीच. तरी तुम्ही नॉर्मल टाकू शकता टाकायचं असेल तर. तुम्ही बघू शकता बरं का. आधी कुटताना मिरचीत बीट टाकले बरं का आम्ही थोडस. बघू शकता तुम्ही कसा झालाय ठेसा सुकटाचा. तुम्ही बघू शकता. खूप सोपी रेसिपी आहे बघा. बसतात तांदळाची भाकर टाका पातळ आणि त्याच्या संगती खावा. खूप सुंदर लागतं. तुमच्या तोंडाला पाणी सुटन बघा. एका प्लेट मध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालंय बघा. ठेसा बोलतात बरं त्याला सुकटाचा. हिरवी मिरची ते सगळं घातलेलं लसूण टाकलाय. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशूल. आमेन.